फ्रान्सकडून खरेदी केलेल्या 36 राफेल लढाऊ विमानांपैकी 5 विमानांचा ताफा आज हवाई दलाच्या अंबाला तळावर होणार दाखल. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरपासून घेण्याचा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. यापुढच्या सर्व निवडणुका स्वबळावरच लढवण्याची भाजपाची स्पष्ट भूमिका. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती. गेल्या दशकापासून केलेल्या प्रयत्नांमुळे देशातल्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पांची संख्या 50 वर पोहोचली. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती. देशभरात एका दिवसात 5 लाखांहून अधिक कोरोना तपासणी चाचण्या करण्याचा विक्रम. रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 64%. राज्यात काल कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या 10,333 रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 60%. पुण्यातल्या कोविड स्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली आढावा बैठक. माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून 50 लाख रुपयांचं कोविड विमा संरक्षण देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळानं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर. कोकण विभागात उत्तीर्णांची सर्वाधिक टक्केवारी. यंदा निकालात मुलींची बाजी. आणि आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा, मात्र बिहारमध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ करणाऱ्या अत्याधुनिक 5 राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज हरियाणातल्या अंबाला इथल्या हवाई दलाच्या तळावर दाखल होणार आहे. त्यानंतर या विमानांचा हवाई दलाच्या ताफ्यात अधिकृतपणे समावेश होईल. भारतानं फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी 59,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. ही विमानं हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या अद्ययावत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून भारताच्या गरजेनुसार अनेक आवश्यक सुविधाही त्यात आहेत. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दूरदर्शनशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली. जाणार आहे, ज्यामध्ये हॅमर मिसाईल, मिटिऑर मिसाईल ही महत्त्वाची आहे. हॅमर हे एक क्रूज मिसाईल आहे आणि हे हवेतून जमिनीवरती फायर करतं आणि 70 ते 80 किलोमीटर दूर इतकी टार्गेट्स, मग ते रणगाडे असो की चिलखती गाड्या असो की हाय अल्टिट्यूडमध्ये डोंगरावरती बसलेले सैनिकांचे बंकर्स असो किंवा इतर, यांच्यावरती ते हल्ला करू शकतं. ही टार्गेट हलणारी असोत किंवा एका ठिकाणी स्टेशनरी असो. आणि अशा प्रकारचे 6 हॅमर मिसाईल लावल्यामुळे आपली क्षमता ही नक्कीच वाढणार आहे. याच्याशिवाय याच्यावरती, या विमानावरती मिटिऑर हे हवेतून हवेमध्ये मार करणारं मिसाईलसुद्धा लावलेलं आहे. जवळजवळ 150 ते 300 किलोमीटर दूर असलेली शत्रूची विमानं हे तेवढ्या अंतरावरूनच हे विमान शूट डाऊन करू शकतं. त्यामुळे याची क्षमता नक्कीच वाढते. म्हणजे राफेल हे जे विमान आहे हे एक मल्टी रोल विमान आहे. म्हणजे एकच विमान जी वेगवेगळी कामं फायटर एअरक्राफ्टला करावी लागतात ती करू शकतात. उदाहरणार्थ हवेमध्ये शत्रूच्या विमानाशी लढणं, ज्याला एअर टू एअर डिफेन्स असं म्हटलं जातं, किंवा दुसरं जमिनीवरती असलेल्या शत्रूच्या टार्गेट्सवरती बॉम्बिंग करणं, ज्याला बॉम्बिंगचं काम असं म्हटलं जातं, किंवा शत्रूची हलणारी टार्गेट म्हणजे रणगाडे किंवा चिलखती गाड्या त्यांच्यावरती हल्ला करणं, किंवा आपले जे पायदळ किंवा जे आपले ग्राउंड ट्रूप्स असतात त्यांच्यावरती जर शत्रू हल्ला करत असेल तर त्या शत्रूवरती प्रतिहल्ला करणं, अशी विविध प्रकारची कामं हे विमान करू शकतं. हे अतिशय एक ऑलराऊंड किंवा अष्टपैलू असं विमान आहे. यामुळे हवाई दलाची क्षमताही वाढणार आहे. बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधल्या भागधारकांसोबत भविष्यासाठीच्या कल्पना आणि रूपरेषेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्यापक चर्चा करणार आहेत.
क्रेडिट प्रोडक्ट्स म्हणजेच कर्जविषयक व्यवहार आणि वित्तीय सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक सबलीकरण, वित्तीय क्षेत्राची स्थिरता आणि शाश्वतता यासाठी धोरणात्मक पद्धती या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल. वित्तपुरवठ्यासंबंधी पायाभूत सुविधा, शेती, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह स्थानिक उत्पादनांद्वारे भारताच्या आर्थिक वाढीत योगदान देण्यात बँकिंग क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावतं. तंत्रज्ञानाद्वारे वित्तीय सबलीकरणामध्ये आर्थिक समावेशकता मोठी भूमिका पार पाडू शकते. या अनुषंगानं हा संवाद होईल. वरिष्ठ सरकारी अधिकारीही या संवादात सहभागी होतील. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असून येत्या 7 सप्टेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे. मुंबईत विधानभवनात काल झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाजपाची भूमिका आहे. शिवाय राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आम्ही शिवसेनेला दिलेला नाही आणि शिवसेनेकडूनही तसा प्रस्ताव आलेला नाही, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं. राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान हे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल होतं, असा खुलासाही फडणवीस यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनासंदर्भात काल मुंबईत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. चंद्रकांत दादा जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोललेले आहेत. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमचं हे ठरलंय की आता आम्ही यापुढे भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल. त्याच्यावर जो प्रतिप्रश्न आला त्याच्यावर ते बोललेले आहेत. म्हणून मी अगदी स्पष्ट करतो, आमच्याकडनं शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडनं आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही. त्यामुळे या संदर्भातली आता कुठलीही चर्चा आमच्या समोर नाही. मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घ्यावं असा प्रस्ताव सरकारनं मांडला होता. मात्र मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत अधिवेशन घेणं हा त्या आमदारांना संविधानानं दिलेला हक्क हिरावण्यासारखा आहे. त्यामुळे आम्ही तो प्रस्ताव नाकारल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यासोबतच फडणवीस यांनी केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेल्या जीएसटी परताव्याबद्दल आणि पीएम केअर्समधून सर्वाधिक मदत महाराष्ट्राला दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारही मानले. आज जागतिक व्याघ्र दिन. आपल्या देशात दशकापासून वाघाच्या संरक्षणासाठी व्यापक प्रमाणात कार्य होत असून त्याचा फायदा देखील पाहायला मिळतो आहे. पूर्वी देशात केवळ 9 व्याघ्र प्रकल्प होते, आता त्यांची संख्या 50 झाली आहे. सध्या सुरू असलेले सर्व व्याघ्र संवर्धन प्रकल्प चांगल्या किंवा उत्तम स्थितीत आहेत. देशात जगाच्या तुलनेत जमीन आणि पाण्याची उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. तरीही जागतिक पर्यावरणापैकी 8% पर्यावरण संवर्धन क्षेत्र भारतात आहे. तसंच जगातले 70% वाघ एकट्या भारतात आहेत. जगातल्या 13 देशांमध्ये वाघ आढळतात. त्यापैकी व्याघ्र संवर्धनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. वाघांचं अस्तित्व असणाऱ्या देशातल्या सरकारच्या प्रमुखांनी सेंट पीटर्सबर्ग इथं 2010 मध्ये झालेल्या परिषदेत वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार केला होता. याच बैठकीत 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी याच दिवशी वाघांची संख्या दुप्पट करण्याचा भारताचा संकल्प 4 वर्ष आधीच पूर्ण झाल्याचं जाहीर केलं होतं. टाइगर डे है, बाघों का उत्सव है. आपको पता है दुनिया में सबसे ज्यादा 70% से भी अधिक बाघ भारत में है. पिछली गणना में 2967 नंबर आया था. अब तो उससे भी आगे बढ़ा. मैं मानता हूं कि ये जो हमारे सारे 50 टाइगर रिजर्व्स है, जो पहले 10 थे अब बढ़ गए. बाघों की इतनी बड़ी संख्या हमें दुनिया में लीडरशिप भी देती है और हमारे प्राकृतिक वैभव का, जीव विविधता का ये एक प्रतीक भी है. और इसलिए बाघों का दिन हमें निश्चित रूप से मनाना चाहिए. जो भी सभी लोग और कर्मचारी, अधिकारी
बाघों के संरक्षण में काम करते हैं, उन सबको मैं बहुत बधाई देना चाहता हूं और बहुत सारे नए काम किए हैं। एक नई प्रणाली शुरू की है जिससे कि कोई अनाथ बाघ का अनाथ बच्चा हो या बाघ का बिछड़ा हुआ बच्चा हो या कोई बुजुर्ग बाघ हो या जख्मी बाघ हो, उसकी सेवा ये काम वन विभाग करता रहता है। बाघों के बारे में हम दुनिया को अच्छे अनुभव को प्रदान करते हैं और दुनिया के देश बार बारी से, रशिया हो, कंबोडिया हो, मलेशिया हो, थाईलैंड हो, भारत में आते रहते हैं, भारत के टाइगर रिजर्व्स को देखते हैं। यही भारत की विशेषता है और इसलिए मैं सबको आज के दिन पर बधाई देता हूं। आजच्या व्याघ्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपले विचार मांडले आहेत। व्याघ्र म्हणजे वाघ याचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे। जंगल संपत्ती, वनसंपत्ती, जंगल, ज्या जंगलामध्ये वाघ असतो त्या जंगलाचं निसर्ग चक्र हे पूर्ण मानलं जातं आणि ते पूर्ण एवढ्यासाठी मानलं जातं की ज्या जंगलात वाघ आहे याचा अर्थ वाघ राहतो आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे त्याला आवश्यक असणारा ज्याला प्रे बेस म्हणतो, म्हणजे मग ती गवत बिवत झाडपाला खाणारी प्राणी जे आहेत, प्राणी जगत ते त्या जंगलात आहेत, त्यांना लागणारी वनस्पती आहे, त्या वनस्पतीच्या वरती जगणारी कीटकं आहेत, त्यांच्यावरती जगणारे पक्षी आहेत, हे असं संपूर्ण निसर्गाचं चक्र हे ज्या जंगलात वाघ असतो तिकडे ते पूर्ण असतं। आणि मला खरंच अभिमान आहे, आपल्यालाही तो असायला पाहिजे आणि असणारच, की महाराष्ट्रामध्ये अशी ही विपुल नाही म्हटली तरी बरीचशी वनसंपत्ती आणि पूर्ण जंगलं ही अस्तित्वात आहे। देशभरात एका दिवसात 5 लाखांहून अधिक कोरोना तपासणी चाचण्या करण्याचा विक्रम काल सलग दुसऱ्या दिवशी नोंदवला गेला। वेगानं आणि अधिक चाचण्यांवर भर, रुग्णांचा पाठपुरावा आणि वेळीच उपचार या केंद्र सरकारनं अंगीकारलेल्या त्रिसूत्रीमुळे हे शक्य झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे। काल एका दिवसात 48,513 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 15,31,669 झाली आहे। यापैकी 9,88,029 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत, तर सध्या 5,09,447 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। देशात रुग्ण बरे होण्याचा दर 64.51% इतका आहे, तर मृत्यू दर कमी होऊन 2.25% आला आहे। गेल्या 24 तासात 768 रुग्णांच्या मृत्यूची ही नोंद झाल्यानं देशातला कोरोना मृतांचा आकडा 34,193 पर्यंत पोहोचला आहे। राज्यात काल 10,333 एवढ्या एका दिवसातल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक संख्येनं कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले, त्यामुळे राज्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 2,32,277 झाली आहे। राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढून 59.34% वर पोहोचलं आहे। राज्यात काल 7,717 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,91,440 इतकी झाली आहे। त्यापैकी 1,44,694 कोरोनाबाधितांवर सध्या राज्यभरात उपचार सुरू आहेत। राज्यात काल 282 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची ही नोंद झाली। राज्यातला मृत्यूदर 3.62% इतका झाला आहे। राज्यात सध्या 8,85,545 जण गृहविलगीकरणात तर 42,733 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत। पुण्यातल्या कोविड स्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते। पुणे शहरातील आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेडची कमतरता पाहता केंद्राच्या वतीनं लवकरात लवकर 100 व्हेंटिलेटर पुणे शहराला दिले जाणार असून ते टप्प्याटप्प्यानं पोहोचतील अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली। आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचा स्टाफ लवकरात लवकर ससून आणि पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांसाठी उपलब्ध करावा,
प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाबतीत अधिक कडक कारवाई करा, वेळ पडली तर SRPFची मदत घ्या, शहरातल्या स्वयंसेवी संस्था संघटनांचा सहभाग वाढवा, अशा सूचना जावडेकर यांनी यावेळी दिल्या. या सगळ्या बैठकीमधून पुण्याच्या स्थितीचा विस्तृत आढावा घेऊन तिथे अधिक बेडची क्षमता कशी झपाट्याने वाढेल याविषयीची चर्चा झाली. कंटेनमेंट झोन नव्याने काही आखले पाहिजेत आणि जे आखलेले आहेत त्यांनी शिस्त पाळली पाहिजे, हाही मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्यांनीच फक्त हा प्रसार थांबवू शकतो. अँटीजीन टेस्ट करावी, सेरो टेस्ट करावी, अशा अनेक उपायांची सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि सगळ्यांची मिळून एक कमांड असेल, म्हणजे एक अधिकारी जे सांगतील ते त्यातला फायनल आदेश असेल. नाहीतर लोकांना विविध वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आदेशामुळे गोंधळ तयार होतो, तर तो टाळला पाहिजे. पण मी लोकांना एकच आवाहन करेन की याची चावी आपल्या हातातच आहे, नागरिकांच्या हातात आहे. 6 फुटाचं अंतर ठेवणं आणि बाहेर पडताना मास्क घालणं, या 2 गोष्टी आपण जर केल्या तर आपण रोगाला संपवू शकतो आणि येणाऱ्या थोड्या काळामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. पुणे शहर आणि जिल्ह्यातला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या पुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत सांगितलं. कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतला घटक म्हणून करण्यात येणार असून कोरोना काळात त्यांनाही 50 लाख रुपयांचं विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले. या संदर्भातला सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातल्या नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना 50 लाख रुपयांच्या विमा संरक्षणासोबतच अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोयही उपलब्ध होणार आहे. सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार माथाडी मंडळांमधल्या नोंदणीकृत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या 1 लाखाहून जास्त असून सद्यस्थितीत विविध ठिकाणी 28,000हून जास्त माथाडी कामगार कार्यरत आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी आज निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल 95.30% एवढा लागला आहे. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचंही काळे यांनी सांगितलं. विभागवार निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून 97.77% इतका निकाल लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून या विभागात 92% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा एकूण 17,65,898 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. यामध्ये 9,75,894 विद्यार्थी, 7,89,894 विद्यार्थिनी, 110 तृतीयपंथी विद्यार्थी आणि 9,045 अपंग विद्यार्थ्यांचा समावेश होता. याही वर्षी मुलींनी बाजी मारली असून यंदा मुलींचा निकाल 96.91% लागला, तर मुलांचा निकाल 93.90% इतका लागला आहे. विभागनीय टक्केवारी याप्रमाणे आहे. पुणे 97.34%, नागपूर 93.84%, मुंबई 96.72%, कोल्हापूर 97.64%, अमरावती 95.14%, नाशिक 93.73%, लातूर 93.9%. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत, तर छायांकित प्रतींसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्जही करता येणार आहे, अशी माहितीही काळे यांनी दिली. 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सरकारनं 10वीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करायचा निर्णय घेतला होता. मुंबईतल्या कोविड संसर्गाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या शरीरातल्या अँटीबॉडीज म्हणजेच रोगप्रतिकारक द्रव्य सर्वेक्षणाचा पहिला अहवाल काल प्रसिद्ध करण्यात आला. जुलै महिन्याच्या पहिल्या 15 झालेल्या या सर्वेक्षणात झोपडपट्टी भागातून 100%,
तर इतर भागात 70% सहभाग होता. अहवालातल्या अभ्यासातून झोपडपट्टी भागात सुमारे 57% तर इतर निवासी भागात सुमारे 16% लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आढळल्या आहेत. यात महिलांमध्ये सर्वाधिक अँटीबॉडीज निर्माण झाल्याचं दिसून आलंय. या सर्वेक्षणानुसार लक्षणं नसलेल्या बाधितांचं प्रमाण जास्त असू शकतं. झोपडपट्टी भागातली लोकसंख्येची घनता आणि सामुदायिक स्वच्छता सुविधांमुळे हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. साथीच्या आजारात त्या विरोधात हर्ड इम्युनिटी म्हणजेच सामूहिक प्रतिकार शक्ती लोकांमध्ये निर्माण झाली आहे का, हे शोधण्यासाठी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष उपयुक्त ठरू शकतात, असंही अहवालात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात लोकसहभागातून 50 खाटांचं कोविड रुग्णालय उभारण्यात आलंय. तालुक्यातल्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येनं आढळत असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी पनवेल, नवी मुंबई आणि ठाण्यात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे इथल्या तरुणांनी तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्याकडे खालापूर तालुक्यातच कोविड रुग्णालय उभारण्याचा आग्रह धरला. स्थानिक प्रशासन, नगरपंचायत, महसूल कार्यालय, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी हे रुग्णालय उभारण्यासाठी सहकार्य केलं. तर तरुणांनी पीएनपी शाळेचं निर्जंतुकीकरण करून तिथं पूर्ण सुविधा उपलब्ध करण्यात योगदान दिलं. लवकरच हे रुग्णालय सुरू होणार असून इथं ऑक्सिजन पुरवठ्याची सोयही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती इरेश चप्पलवार यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज इथल्या वॉनलेस रुग्णालयात 150 खाटा कोविड रुग्णालयांच्या उपचारासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातल्या 100 खाटा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतल्या रुग्णांसाठी मोफत असतील. मात्र काही औषधं या योजनेत येत नाहीत, त्यामुळे त्याचं बिल द्यावं लागणार आहे. 50 खाटांना शासनानं ठरवून दिलेल्या किमतीनुसार बिल द्यावं लागेल. कोविड उपचार सुरू असताना रुग्णालयातील कामकाज शासनाच्या नियंत्रणाखाली असेल. शिवाय खासगी इतर डॉक्टरही आपली सेवा देणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर तर उपकर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या 10त रवींद्र जडेजा हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू असून तो 8व्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज विरुद्धची मालिकेतली शेवटची मँचेस्टर कसोटी जिंकून मालिकाही 2-1 अशी खिशात टाकत इंग्लंडनं जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या गुणतालिकेत भारत 360 गुणांसह अव्वल स्थानी कायम असून ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचे 226 गुण झाले आहेत. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं इथल्या पूरस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. आता 21 जिल्ह्यात पूरस्थिती आहे. पूरग्रस्त गावांची संख्याही कमी होऊन 1771 झाली आहे. पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनींवरचं पाणीही ओसरू लागलं आहे, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. 20 लाख नागरिक आता सध्या पूरग्रस्त आहेत. गोलाघाटमध्ये एका नागरिकाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे पुरामुळे झालेल्या मृतांची एकूण संख्या 104 पर्यंत पोहोचली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी लखीमपूर जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदी आणि सुबानसिरीच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी यावेळी किनारपट्टी भागात सुरू असलेल्या पुनर्निर्माण बांधकामाचाही आढावा घेतला. बिहारमध्ये मात्र पूरस्थिती गंभीर झाली असून पुराचं पाणी आणखी काही जिल्ह्यांमध्ये शिरल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या वाढून 12 झाली आहे. यामुळे 29 लाख नागरिक पूरग्रस्त झाले आहेत. पूरग्रस्त भागातून 2,62,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूरग्रस्त भागात 26 मदतकार्य शिबिरं आणि 808 सामुदायिक स्वयंपाकघरं सुरू आहेत. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 26 पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. कोसीमधून 2,20,000 क्युसेक्स तर गंडकमधून 2,27,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं. समस्तीपूर, रोसडा आणि गंडक भागात बुढी गंडक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे. नेपाळमध्ये गंडक, महानंद आणि बागमती पाणथळ भागात 60 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला. त्याचा परिणाम इथे दिसून येतोय. येत्या 24 तासात पूर्णिया, अररिया, किशनगंज आणि कटिहार इथं मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मुंबईत कालपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे. या तलावातून दररोज 18 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मुंबई शहराला केला जातो. गेल्या वर्षी हा तलाव 12 जुलैला भरून वाहिला होता. मुंबईत आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं पिवळा अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी दिली. ठाण्यात काल रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात काही भागात पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातही रिमझिम पावसाला सुरुवात झाली. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. याच काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगानं आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. दूरदर्शनवरच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडललाही जरूर फॉलो करा. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्सकडून खरेदी केलेल्या 36 राफेल लढाऊ विमानांपैकी 5 विमानांचा ताफा आज हवाई दलाच्या अंबाला तळावर होणार दाखल. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरपासून घेण्याचा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. या पुढच्या सर्व निवडणुका स्वबळावरच लढवण्याची भाजपाची स्पष्ट भूमिका. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती. गेल्या दशकापासून केलेल्या प्रयत्नांमुळे देशातल्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पांची संख्या 50 वर पोहोचली. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती. देशभरात एका दिवसात 5 लाखांहून अधिक कोरोना तपासणी चाचण्या करण्याचा विक्रम. रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 64%. राज्यात काल कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या 10,333 रुग्ण बरे. रुग्ण बरे होण्याचा दर 60%. पुण्यातल्या कोविड स्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली आढावा बैठक. माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून 50 लाख रुपयांचं कोविड विमा संरक्षण देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळानं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर. कोकण विभागात उत्तीर्णांची सर्वाधिक टक्केवारी. यंदाही निकालात मुलींची बाजी. आणि आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा, मात्र बिहारमध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.